Dear student, in the last lecture we have seen substance and mixtures. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी पदार्थ आणि असणारे जे काही मिश्रण कशाला म्हणतो हे ठिकाणी पाहिलं की आपल्या लक्षात येताना दिसतंय की काही असणारे जे काही द्रव्य जे आहे तर ते द्रव्य शुद्ध रूपामध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये एकच घटक त्या ठिकाणी असतो आणि एकच घटक असलेले जे काही द्रव्य जे आहे तर त्या द्रव्याला आपण त्या ठिकाणी सबस्टन्स म्हणताना दिसतो. पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी म्हणतो. त्याचबरोबर काही असणारे जे काही द्रव्य जे आहे तर ती द्रव्य दोन किंवा अधिक असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचे त्या ठिकाणी बनलेले असतात तर त्यालाच आपण त्या ठिकाणी मिक्सचर म्हणताना दिसतो, मिश्रण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं की असणारे जे काही इलिमेंट्स, त्या इलिमेंट्समध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलंय की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना असते की ज्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे असणारे जे काही अणू जे आहेत तर ते अणू त्या ठिकाणी असतात तर त्या पदार्थांना आपण त्या ठिकाणी मूलद्रव्य जे आहे तर ते मूलद्रव्य त्या ठिकाणी म्हणतो. याच्यानंतर पुढे की डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का. आता काय सांगितलंय, टू डेट म्हणजे आजपर्यंत सायंटिस्ट हॅव डिस्कवर्ड 118 एलिमेंट्स. जे शास्त्रज्ञांनी आत्तापर्यंत 118 मूलद्रव्यांचा शोध त्या ठिकाणी लावला आहे. आउट ऑफ दीज 92 एलिमेंट्स ऑकर्स इन नेचर. आणि याच्यापैकी 92 मूलद्रव्ये जी आहेत तर ती निसर्गामध्ये आढळतात. व्हाईल द रिमेनिंग आर मॅनमेड. आणि उरलेली जी काही मूलद्रव्ये जी आहेत तर ती मानवनिर्मित त्या ठिकाणी आहेत. हायड्रोजन काय सांगितलेले की हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, आयर्न, मर्क्युरी, कॉपर आर ए फ्यू ऑफ द इम्पॉर्टंट नॅचरल एलिमेंट्स. हायड्रोजन असेल, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं की आयर्न म्हणजे लोखंड, मर्क्युरी म्हणजे पारा, कॉपर म्हणजे तांबे, ही काही महत्त्वाची नैसर्गिक मूलद्रव्ये त्या ठिकाणी आहेत. मोर न्यू एलिमेंट्स आर बीइंग डिस्कवर्ड थ्रू रिसर्च वर्क. संशोधनाद्वारे नवीन मूलद्रव्ये जे आहे तर त्या नवीन मूलद्रव्यांचा शोध जो आहे तर तो शोध त्या ठिकाणी लावला जात आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, ग्रेट सायंटिस्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत जे सर्वसाधारणपणे असे होऊन गेले. तर याच्यामध्ये पहिलं दिलेलं आपल्याला डेमोक्रेटिस नेम्ड द स्मॉल पार्टिकल्स ऑफ द एलिमेंट्स ॲटम बिकॉज इन द ग्रीक लँग्वेज ॲटोमस मीन्स इनडिव्हिजिबल. आता काय काय सांगितले की डेमोक्रेटिस हा जो काही शास्त्रज्ञ जो आहे तर त्या शास्त्रज्ञाने काय केलेलं आहे की मूलद्रव्याचे जे काही लहानात लहान अशा प्रकारचे कण जे आहेत, स्मॉल पार्टिकल्स ऑफ द ॲटम्स, त्याला काय म्हटलेलं आहे, स्मॉल पार्टिकल्स ऑफ द एलिमेंट्स, ॲटम्स त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेले, अणू त्या ठिकाणी दिलेले. आता का, बिकॉज इन द ग्रीक लँग्वेज ॲटोमस मीन्स इनडिव्हिजिबल. आता या ठिकाणी कारण ग्रीक भाषेमध्ये ॲटोमस म्हणजे इनडिव्हिजिबल, अविभाज्य अशा प्रकारचे आहेत म्हणून त्याला त्या ठिकाणी अणू अशा प्रकारचं नाव दिलेलं. पुढे इन 1803 जॉन डाल्टन proposed his theory stating the atoms cannot be created or divided into smaller particle or destroyed. तर जॉन डाल्टन यांनी 1803 मध्ये अणु निर्माण करता येत नाही, कॅनॉट बी क्रिएटेड म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला त्याचे लहान कणामध्ये विभाजन जे आहे तर ते विभाजनही त्या ठिकाणी करता येत नाही, डिव्हायडेशन ते सांगितले, डिव्हायडेड इंटू स्मॉल पार्टिकल. आणि पुढे आपल्याला सांगितले डिस्ट्रॉइड, ते नष्टही करता येत नाही. म्हणजेच 1803 मध्ये जॉन डाल्टनने सांगितलं की अणु निर्माण करता येत नाही, त्याचे लहानात लहान अशा प्रकारचे असणारे काही कण जे आहेत तर त्या कणामध्ये विभागणी सुद्धा त्या ठिकाणी करता येत नाही किंवा ते नष्टही त्या ठिकाणी करता येत नाही. अशा प्रकारचा असणारा जे काही थिअरी, सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत त्यांनी त्या ठिकाणी मांडला. आता हे जे काही
सिद्धांत जे आहे तर ते सिद्धांत आपण इयत्ता 8वीला त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता पुढे काय दिलेले, ही यूज्ड सर्टन सिम्बॉल्स टू रिप्रेझेंट एलिमेंट्स. आणि त्यांनी काय केलेलं आहे की काही विशिष्ट असणारे जे काही चिन्ह जे आहे तर त्या चिन्हाचा वापर करून मूलद्रव्य जे आहे तर ते मूलद्रव्य त्या ठिकाणी दर्शवलेले. उदाहरणार्थ पहा, फॉर एक्झाम्पल कॉपर, तांब दाखवण्यासाठी काय केले त्यांनी सी काढलेले आणि सीच्या होती त्या ठिकाणी सर्कल त्या ठिकाणी काढलेलं म्हणजे वर्तुळ त्या ठिकाणी काढले. त्याच्यानंतर सल्फर म्हणजेच त्या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा त्याला त्या ठिकाणी गंधक म्हटलं जातं. आता सल्फर जो आहे तर तो सल्फर अधिकचं चिन्ह काढलंय आणि त्याच्याभोवती काय केलेलं आहे, सर्कल त्या ठिकाणी केलेलं, वर्तुळ त्या ठिकाणी केलेलं, त्याला म्हटलेलं सल्फर. त्याच्यानंतर हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजनमध्ये डॉट काढलेला आहे आणि त्याच्याभोवती सर्कल त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याला म्हटलेलं आहे हायड्रोजन. अशा प्रकारचे असणारे जे काही सिम्बॉल जे आहे तर त्या सिम्बॉलचा वापर त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे की ऑक्सिजन ऑकर्स इन नेचर इन द गॅसेस स्टेट. निसर्गामध्ये ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन काय होता नसतं, वायुरूप जो आहे तर त्या वायुरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आढळतो. 2 atoms of oxygen are joined to form a molecule of oxygen which has an independent existence. आता काय सांगितलेलं आहे की ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचे 2 अणू, एक हा ऑक्सिजनचा अणू, दुसरा एक ऑक्सिजनचा अणू, असे 2 अणू जर एकत्र जोडले तर त्याच्यापासून स्वतंत्र अस्तित्व असलेला ऑक्सिजनचा असणारा जो काही रेणू जो आहे तर तो रेणू त्या ठिकाणी तो तयार होताना दिसतो. पुढे ऑक्सिजन इज ऑलवेज इन मॉलिक्युलर स्टेट. हे मात्र तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. हा तयार झालेला जो काही ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन नेहमी रेणू स्वरूपामध्येच आपल्याला त्या ठिकाणी तो आढळताना दिसतो. जस्ट लाईक ॲटम्स मॉलिक्यूल ऑल्सो कॅनॉट बी सीन विथ नेकेड आय. जसं आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिलं की जसे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते की असणारे जे काही अणू जे आहे तर ते अणू जसे त्या ठिकाणी डोळ्यांना दिसत नाही तशाच पद्धतीने रेणू जे आहे तर ते रेणूसुद्धा काय होताना दिसत नाही, आपले डोळे जे आहे तर त्या डोळ्यांना त्या ठिकाणी दिसत नाही. त्याच्यानंतर पहा पुढे काय म्हटलेले, यूज युअर ब्रेन पॉवर. म्हणजे काय करायचं आहे, आपलं डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी चालवायचं. आता काय सांगितलेलं आहे की विच एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द एअर. आता काय काय सांगता येईल, कोणकोणती सांगता येईल आपल्याला, तर सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन, त्याच्यानंतर नायट्रोजन, NITROGEN नायट्रोजन. पुढे आपल्याला सांगता येईल हायड्रोजन, HYRDOGEN नायट्रोजन. पुढे आपल्याला सांगता येईल आर्गॉन. ही नावं नीट लक्षात ठेवा, आर्गॉन. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल क्रिप्टॉन, CRYPTON क्रिप्टॉन. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल झेनॉन, ZENON. म्हणजे कोणकोणती, तर ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन एक्सेट्रा आर द एलिमेंट्स प्रेझेंट इन द एअर. हवा जी आहे तर त्या हवेमध्ये ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, हायड्रोजन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन यासारखी मूलद्रव्ये जी आहेत तर ती मूलद्रव्य हवा जी आहे तर त्या हवेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. त्याच्यानंतरचं सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारेल पहा, इज कार्बन डायऑक्साईड अँड एलिमेंट. त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी मूलद्रव्य आहे का, तर आपल्याला सांगता येईल नो. काय सांगता येईल, नो. कार्बन डायऑक्साईड इज ए कंपाऊंड. कार्बन डायऑक्साईड जे आहे तर ते काय आहे, कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे संयुग जे आहे तर ते संयुग आहे. का संयुग आहे, तर आपल्याला सांगता येईल इट कंटेन 1 atom ऑफ कार्बन अँड 2 atoms ऑफ ऑक्सिजन. कारण आपल्या लक्षात येतं नसते, काय लक्षात येतं नसते
की कार्बन डायऑक्साईड जो आहे तर त्या कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये एक त्या ठिकाणी कार्बनचा ॲटम आहे तर दोन त्या ठिकाणी काय आहेत ऑक्सिजनचे त्या ठिकाणी ॲटम्स आहेत आणि म्हणून त्याला आपण काय म्हणता दिसतोय तर त्या ठिकाणी इलेमेंट न म्हणता कंपाऊंड जे आहे तर ते कंपाऊंड त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे थर्ड क्वेश्चन दिलेलं आहे. पहा काय दिलेलं आहे थर्ड क्वेश्चन की व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स ड्यू टू. काय म्हटलेले व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स ड्यू टू जी विविध मूलद्रव्यांचे अणु जे आहे तर ते अणु त्या ठिकाणी काय सांगितले व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स ड्यू टू जी मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांचे असण्याचे काही गुणधर्म जे आहे तर ते गुणधर्म कशामुळे असतात तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. पहा की एलिमेंट्स आर मेड अप ऑफ ॲटम. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी पाहिले की मूलद्रव्य जे आहे तर ते मूलद्रव्य कशाची बनलेले असतात अणूंचे त्या ठिकाणी बनलेले असतात. द स्ट्रक्चर ऑफ द ॲटम and their characteristics are responsible for the properties of the elements. आणि ते अणू जे आहे तर त्या अणूची असणारी काही रचना आणि त्यांचे असणारे काही गुणधर्म जे आहेत तर त्या गुणधर्मामुळे ते किंवा त्यांची असणारी काही वैशिष्ट्य जे आहेत तर त्या वैशिष्ट्यामुळे ते मूलद्रव्य जे आहेत तर ते मूलद्रव्य त्या ठिकाणी ते गुणधर्म त्या ठिकाणी ठरवताना दिसतात. पुढे फोर्थ क्वेश्चन आपल्याला विचारलेलं आहे की आर द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स सिमिलर आर डिसिमिलर. हे त्या ठिकाणी आपण मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिलेले की विविध मूलद्रव्यांचे अणू एकसारखे असतात की वेगवेगळे असतात. तर आपल्याला सरळ सांगता येईल द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट आर डिफरंट. म्हणजे वेगवेगळ्या मूलद्रव्याचे असणारे जे काही अणू जे आहेत तर ते अणू कसे असणारे वेगवेगळे त्या ठिकाणी असणारे. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.